नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या व्लॉगमध्ये. तर आज आम्ही चाललो होतो दादरला. आमचे बेसिक काही कामं होते त्यासाठी. तर इथे बघू शकता मी पूर्ण लोकलचा प्रवास केला. माझी एक सिस्टर होती सोबत, सो तिनेच मला गाईड केल्या गोष्टी. तर आधी आम्ही बसलो लोकलला. काहीच गर्दी नव्हती, कारण जसं जसं स्टेशन येत होते पुढचे तिथे गर्दी होत चालली होती. सो इथून मस्त मला म्हणजे थोडंसं विंडो सीट होते, पूर्ण नाही म्हणता येणार. त्यानंतर बघू शकता तुम्ही जसे स्टेशन्स आले गर्दी वाढत गेली होती ट्रेनमध्ये. सो त्यानंतर मी पूर्ण व्हिडिओ काढण्याचा ट्राय करत होते इथे, की बघू शकतो आपण की कसा असतो लोकलचा यांचा प्रवास. त्यानंतर मला इथे विंडो सीट भेटली की मला खूप भारी वाटला तिथे. सो मी मस्त तिथून व्हिडिओ काढत होते आणि ऑलमोस्ट आम्हाला तरी 2 तास लागले पोहोचायला, कारण आम्हाला 2 ट्रेन चेंज कराव्या लागल्या. सो स्पीड पण होता, भारी वाटत होता. आणि इथे मी आली होती डोअरच्या ठिकाणी. सो डोअरचा हा व्ह्यू होता, मागच्या बिल्डिंग वगैरे भारी वाटत होत्या आणि असं स्टेशनला आले की मस्त वाटायचं मला तिथे एकदम. तर त्यानंतर आम्ही ऑलमोस्ट आता पोहोचलोच होतो लोकेशनला. सो तिथे लोकेशनला वगैरे पोहोचलो आम्ही आणि आम्हाला जायचं होतं एका शॉपमध्ये. तर आम्ही इथे शॉपमध्ये वगैरे गेलो, आमचे कामं केले आणि रिटर्नला आलो. आम्ही इथे डबल डेक्कर ह्या बसमध्ये बसलो होतो. ती मुंबईची फेमस आणि खूप जुनी आहे, त्यामुळे तिथे बसलो. त्यानंतर आम्ही थोडंसं इथून मरीन लाईनला वगैरे गेलो. तिथून मस्तपैकी भारी व्ह्यूचा आनंद घेत होतो. इथे बघू शकता तुम्ही, असं शांत आणि निवांत वाटत होतं. सो तिथे छान असं म्हणजे मुंबई आपण म्हणतो ना, धावती कशी असते, लोकं कंटिन्यूस असतात म्हणजे कामाच्या गडबडमध्ये, तसं चाललं होतं. सो इथून छान मी व्हिडिओ कॅप्चर करण्याचा ट्राय केला. सो आम्ही रिटर्नला निघालो तेव्हा आम्हाला फक्त एक बस घ्यावी लागली, ट्रेन सॉरी, आणि असा होता.